एक नुसतं नाव नाही तर एक विचार आहे, एक स्फूर्ती आहे. आज जी स्फूर्ती मला मिळते आहे ना, ती या वेशभूषेमुळेच मिळते आहे. ही वेशभूषा घातल्यानंतर मला जणू असं वाटत आहे की टिळकच माझ्या अंगी आले आहे की काय. तर एक स्फूर्ती असून एक युगपुरुष होते. त्यांचं संपूर्ण जीवन कार्य आपण या व्यासपीठावर मांडणं तर शक्यच नाही, परंतु त्यांच्या काही प्रमुख पैलूवरती ज्यांच्या काही ज्या सुटलेल्या आहेत त्या यांच्यावरती मी आज काही गोष्टी आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म आजच्या दिवशी म्हणजे बुधवार 23 जुलै 1856 रोजी, म्हणजे आज सुद्धा योग आलेला आहे, बुधवारच आला आहे आणि 23 जुलै आलेला आहे. 1856 रोजी सुद्धा बुधवारच होता आणि आज माझा 1947 स्वातंत्र्य झालेला या दिलेल्या माणसाने आपल्याला जे स्वातंत्र्य देण्यासाठी झटले टिळकांचा आज जन्मदिवशी सुद्धा बुधवार आहे आणि मला योग मिळणे हा एक योग आहे. त्यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली येथे झाला होता जन्म. 1876 मध्ये त्या काळामध्ये, आता विचार करा तुम्ही, 1876 मध्ये त्या टिळकांनी गणितावरती BA ची पदवी मिळवली होती. आता एखाद्याला म्हटलं ना माझं BA झालं म्हणून, तर त्याला विचारा आणि जर एखादं पुस्तक भेटत असेल ना BAचं किंवा BA मध्ये मी केलं तर गणित जो विषय आहे ना, आज PhD जो मॅथमॅटिक्स करतो ना त्या लेवलचा आहे. त्या काळातला अभ्यासक्रम आजच्या काळात कमी झालेला आहे, परंतु आज जो PhD करतो ना गणितामध्ये तेवढा हार्ड कोर्स त्यावेळेस BA ला होता. तर त्या BA मध्ये त्यांनी गणितामध्ये त्यांनी BA ची पदवी मिळवली. फक्त पदवीच मिळवली नाही तर त्याच्यानंतरही त्यांनी म्हणजे LLB केलं त्यांनी, म्हणजे ते वकील सुद्धा होते. तर हे पदवी मिळत असताना वकील त्यांनी फक्त शिक्षण फक्त पुस्तकातून नाही मिळवलं, त्यांनी प्रत्येक लोकांमध्ये जाऊन प्रत्येक लोकांचे विचार समाजात जाऊन निरीक्षण केलं की कुठे काय अडचण आहे, कुठे काय प्रॉब्लेम्स आहेत, कुठं काय अडचण येऊ शकते, त्यांच्या मानसिकता काय आहे, त्या गोष्टीवरती त्यांनी पूर्ण समाजावरती निरीक्षण करून लोकांशी संवाद साधला आणि सध्याच्या त्यावेळेसची देशाची स्थिती काय आहे त्याचं पूर्ण सगळं चिंतन करून त्यांनी शिक्षण घेतलं होतं. म्हणून त्यांच्यासोबत लाला लजपतराय, बिपिंद्रचंद्र पाल हे सुद्धा त्यांच्या सोबत होते आणि त्या तिघांच्या जोडीला लाल, बाल आणि पाल या 3 नावाने ओळखल्या जात होते. हे विशेष आहे की त्यांच्यासोबत त्यांनी. आता तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आपल्याला आत्ता कोरोना काळ संपल्यानंतर सांगितलं आपल्याला की आत्मनिर्भर होणे गरजेचे आहे. आत्मनिर्भर देश झाला पाहिजे, आत्मनिर्भर झाला पाहिजे हे सांगत आपल्याला बनवणे गरजेचं आहे. आता विचार करा, टिळकांना हे 100 वर्ष अगोदर कळून चुकलं होतं की आपल्याला आत्मनिर्भर बनणे हे गरजेचं आहे. भारताला, हिंदुस्थानला आपल्याला आत्मनिर्भर करणे गरजेचे आहे. 100 वर्षापूर्वी त्यांना माहीत झालं होतं की आपल्याला हे आत्मनिर्भर आपला भारत करणे जरुरी आहे. आणि म्हणूनच टिळकांना दूरदृष्टीचा राष्ट्रपुरुष म्हटले जाते. म्हणून त्यांना दूरदृष्टीचा राष्ट्रपुरुष म्हटले जाते. म्हणजे आज आपण एवढं स्वातंत्र्य होऊन सुद्धा एवढे वर्ष झाल्यानंतरही आज आपण म्हणतोय की आपला देश आत्मनिर्भर झाला पाहिजे. टिळक 100 वर्षापूर्वी त्यांचा विचार होता, आहे की नाही. त्याच्यामुळे
ते जी दूरदृष्टी होती तेव्हापासून त्यांना, आणि त्यांच्या ह्या राष्ट्रभक्तीमुळे आणि समाजाला, राष्ट्राला जागृत करण्यासाठी त्यांनी शिक्षणासारखं दुसरं प्रभावी उपक्रम नाही. शिक्षणासारखं दुसरं प्रभावी उपक्रम नाही. म्हणून त्यांनी आपले मित्र गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर या दोघांना हाती घेऊन यांच्यासोबत 1880 मध्ये पुण्याला एक शाळा सुरू केली. आज आपण म्हणतो ना, पुण्याला मला ऍडमिशन घ्यायची आहे, मला ऍडमिशन भेटत नाही, अशा न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली त्यांनी. या शाळेचा उद्देश भारतीयांच्या विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर कसं बनवावं यासाठी प्रचंड मेहनत घेतली त्यांनी, की बा आपला भारताचा विद्यार्थी हा आत्मनिर्भर कसा होईल याच्यावरती त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. आणि त्यानंतर लगेच 4 वर्षानंतर त्यांनी पुण्याला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि लगेच त्यांना त्याचा अनुभव असा यायला लागला की अरे, आपल्याला ही शाळाही कमी पडते आहे, डेक्कन पण एज्युकेशन सोसायटी कमी पडली, आपल्याला याच्यातही विद्यार्थी कमी पडत आहे, विद्यार्थी एवढे जास्त होत आहे की आपल्याला त्याच्यासाठी. तर मग त्यांनी लगेच 1 वर्षानंतर पुन्हा, आज जे म्हणताय ना माझा पोरगा कुठे आहे, अरे फर्ग्युसनला आहे, कुठे फर्ग्युसन, पुन्हा पुन्हा, हा, तर त्या कॉलेजची स्थापना सुद्धा लोकमान्य टिळकांनी केली होती. हे विशेष आपल्याला सांगू इच्छितो. तर त्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आपण आज सांगतो आहे की बा माझा विद्यार्थी तिथे गेला पाहिजे, त्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण फर्ग्युसनचं नाव झालं होतं, नावलौकिक संस्था म्हणून ओळखल्या गेली आणि आजही ते लौकिक कायम आहे. हे विशेष 100 वर्ष झाले तरी त्यांचे संस्थेचं नाव आजही इतकं लौकिक आहे की मोठे मोठे पर्सेंटेज किती असो, पर्सेंटेज जास्त असेल तरच तिथे नंबर लागतो, अदरवाईज लागत नाही. कितीही हुशार असो, कितीही त्याचे पालक पैसेवाले असो, कितीही उच्च पदावर असो, ते बाहेरच उभे राहून त्यांना वाट बघावी लागते आणि प्रवेशासाठी त्यांचा जर नंबर लागला तरच त्यांना आतमध्ये येऊन दिला जाते. ही त्यांनी स्थापन केलेल्या तिथल्या पुण्यातल्या त्या सोसायटीची ही खास तुम्हाला याच्यासाठी की बा शिक्षण कार्य केवळ व्यवसाय म्हणून नाही पाहिला त्यांनी की बा आपण 3 सोसायट्या काढल्या, याच्याकडून एवढे पैसे घे, त्याच्याकडून तेवढे पैसे घे, त्याच्याकडून हा, त्यांनी मेरिट बेस नाही, त्यांनी पहिले विचार केला विद्यार्थी कसा आहे, विद्यार्थ्यानुसार त्यांनी बरोबर नियोजन करून प्रवेशासाठी त्यांना बरोबर प्रवेश दिले, कुणावरही अन्याय होऊ दिला नाही. त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्व त्यांना माहित होतं की बाबा शिक्षण विषयक विचारदृष्टीचे होते, त्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण कसं द्यायचं हे त्यांचं महत्व त्यांना माहित होतं. या संस्थांमधून त्यांनी अनेक देशभक्त आणि विद्वान विद्यार्थी घडवले, ज्यांनी पुढे देश प्रगती मोलाचे योगदान दिले. टिळकांच्या शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा जो होता तो अत्यंत दूरदृष्टीचा होता. त्यांचं म्हणणं असं होतं की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्यांचं असं एकदम प्रचंड मत असं होतं की बाबा ते टिळकांनी फक्त केवळ शिक्षण क्षेत्रात नाही तर त्यांनी मग पत्रकारिता सुद्धा त्यांनी, म्हणजे पेपर सुद्धा त्यांनी, पेपरच्या माध्यमातूनही पुन्हा राष्ट्र जागृतीचे प्रयत्न त्यांनी महान कार्य केलं होतं. 1881 मध्ये त्यांनी केसरी आणि मराठा असे 2 वर्तमानपत्र चालू केले. केसरी हे मराठीमध्ये होतं आणि इंग्रजीमध्ये मराठा हे वृत्तपत्र त्यांनी पुण्यामध्ये सुरू केलं होतं. केसरी वृत्तपत्रातून त्यांनी
ब्रिटिश सरकारच्या धोरणावरती सडेतोड टीका केली होती, सडेतोड. आणि जनतेमध्ये राष्ट्रवादाची प्रचंड अशी भावना जागृत केली होती की त्यांचं लेखन जे होतं अत्यंत ओजस्वी आणि प्रभावी होतं. आणि त्याच्यामुळे काय झालं, त्यांच्या विचारांना प्रवृत्त होत होते लोक, एवढे प्रवृत्त होत होते. केसरीमधील अग्रलेखामुळे ब्रिटिश सरकार अक्षरशः हादरून गेलं होतं. त्यांचा लेख होता, सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे, यासारखे अग्रलेख त्यांनी पेपरमध्ये टाकल्यामुळे त्यांचा या अग्रलेखामुळे अनेकदा त्यांना तुरुंगात जावं लागलं, अनेकदा. पण त्यांनी कधीही आपल्या वृत्तपत्राची लेखणीची धार जी आहे ती कमी होऊ दिली नाही. म्हणूनच त्या टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक सुद्धा म्हटले गेले. त्यांनी आपल्या लेखणीने जनतेच्या मनात ब्रिटिश राजवटीच्या विरुद्ध असंतोषाची प्रचंड आग पेटवली होती. तर टिळकांना त्यांच्या जहाल विचारामुळे आणि ब्रिटिशांच्या लेखनामुळे अनेकदा त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. 1908 ते 1914 या काळामध्ये त्यांना मंडालेच्या तुरुंगामध्ये शिक्षा भोगावी लागली. तर शिक्षा झाली तर हा काळ त्यांच्यासाठी इतका प्रचंड असा होता की त्यांनी त्याचा भरपूर उपयोग आत्मचिंतन करून आणि त्यांनी लेखनासाठी उपयोगात आणला. त्यांनी त्या मंडालेच्या तुरुंगामध्ये बसून गीता रहस्य नावाचा एक ग्रंथ लिहिला. फक्त त्यांनी ग्रंथ नाही लिहिला गीता रहस्यचा नावाचा, त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी आर्क्टिक होम इन द वेदास आणि ओरायन यासारखे महत्वाचे ग्रंथ लिहिले. म्हणजे त्या ग्रंथातून त्यांनी प्राचीन भारतीय संस्कृतीच्या वेदाबद्दल आणि ज्योतिष्य शास्त्राचे सखोल ज्ञान जगासमोर आणले. त्यांचे लेखन केवळ माहितीपूर्ण नव्हते, परंतु जे वाचक होते ना, विचार प्रवृत्त करणारे आणि प्रेरणा देणारे होते. टिळकांनी राष्ट्रवादाची भावना लोकांपर्यंत पोहोचवणे काही महत्वाचे उपक्रम हाती घेतले होते. त्या काळात त्यांनी ओळखलं होतं की लोकांना एकत्र आणण्यासाठी काहीतरी आपल्याला करावं लागेल. त्यांच्यात राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण जागृत करण्यासाठी काहीतरी आपण करायला पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं, सार्वजनिक उत्सव म्हणून काहीतरी आपण साजरा करावा, जेणेकरून लोक एकत्रित होतील, त्यांच्यात एकजुटता निर्माण होईल. तर त्यांनी काय केलं की 1893 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरुवात केली. टिळकांनी त्याला सार्वजनिक स्वरूप दिलं आणि उत्सवाच्या माध्यमातून लोक एकत्र येऊ लागली. आणि ते एकत्रच नाही येऊ लागली, तर एकत्र आल्यानंतर ते सर्व मंडळी आपल्या देशावर चर्चा करू लागली. त्या चर्चा करून त्यानंतर जसं आज आपण इथे आहोत, तर त्याच्यावरती देशभक्ती गीतांचा कार्यक्रम घेत आहे, कोणी व्याख्याने देत आहे, असा त्यांनी उपक्रम सुरुवात केला. त्याच्यामुळे काय झालं की ब्रिटिशांविरुद्ध भावना व्यक्त करण्याचं त्यांना एक व्यासपीठ बनवून गेलं पूर्ण. आता तर टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने याच महिन्यात अधिवेशनामध्ये याला महाराष्ट्र राज्य महोत्सव म्हणून जाहीर केलेला आहे. याचा मला फार अभिमान वाटतो आहे, कारण टिळकांच्या ड्रेसमध्ये आल्यानंतर आज मी उत्सव सुरू केलेला, आज त्याला महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य महोत्सव म्हणून साजरा केला, याचा मला सार्थ अभिमान वाटतो आहे. त्याचप्रमाणे त्यांनी लगेच 2 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुद्धा मनवायला सुरुवात केली. शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचे नव्हते, तर संपूर्ण भारताचे आदर्श होते. त्यांच्या शौर्याची
आणि महाराष्ट्र स्वराज्याच्या संकल्पनेची आठवण करून देऊन टिळकांनी लोकांना त्यांच्या इतिहासाची आणि परंपरेची जाणीव करून दिली. या दोन्ही उत्सवामुळे राष्ट्रीय एकात्मता वाढली, प्रचंड वाढली आणि स्वातंत्र्य संग्रामासाठी लोकांना एकवटण्यास प्रचंड मदत झाली. त्यामुळे ब्रिटिश सरकार एवढं हादरलं होतं की त्यांनी ठरवलं की आता टिळकांना अटक करावी लागते. त्यांना कुठून तरी पकडायचं. तर ते कुठंतरी कामाला आपणास माहीत नसेल तर मी एक प्रसंगही सांगतो आहे की ते एका कार्यक्रमासाठी संगमनेर इथे गेले. संगमनेरला गेल्यानंतर त्यांना तिथून कुठल्या तरी मोर्चासाठी म्हणा किंवा अधिवेशनासाठी म्हणा कुठल्या तरी त्यांना पुण्याला जायचं होतं. तर पुण्याला जायचं होतं त्याच्यामुळे त्यांनी शॉर्टकट मार्ग अवलंबण्याचा प्रयत्न केला होता. तर त्यांना शिर्डी कोपरगाववरून त्यांना पुण्याकडे जायचं होतं. तर ते शिर्डीला गेले. शिर्डीला त्यांनी साईबाबांचे दर्शन घेतले आणि त्यांच्यासोबत जेवण केलं. तुम्हाला त्यांचा अनुभव मी सांगतो. कदाचित बहुतेक जणांना माहीतही नसेल की टिळकांना बेसनची प्रचंड एलर्जी होती. ते बेसन खाल्ल्यानंतर त्यांना शरीरावरती लाल चट्टे यायचे, पूर्ण शरीरावरती लाल चट्टे यायचे आणि पोटात आग व्हायची. त्यांना पचत नव्हतं. पण हे टिळकांनी माहीत होतं, परंतु हे साईबाबालाही माहीत होतं, शिर्डीच्या साईबाबांना माहीत होतं. तर टिळकांच्या मित्रांनी सांगितलं, सर साहेब तुम्ही बेसन खात आहात, पोळीसोबत बेसन, तुम्हाला त्रास होईल, आपल्याला पुण्याला जायचं आहे. तर मग कसं म्हणे, नाही म्हणे हा साईचा प्रसाद आहे म्हणे, याने काहीही त्रास होणार नाही. परंतु साईला माहीत होतं, साईबाबांना माहीत होतं की ब्रिटिश सरकार यांना अटक करण्यासाठी पुण्याच्या मार्गावरती थांबून आहे. म्हणूनच त्यांनी योग जुळवून आणला की यांना बेसन पोळी खाऊ द्यायची आणि यांना दूरच्या मार्गाने पाठवायचं. म्हणून त्यांनी मग टिळकांना सांगितलं, टिळक आता तुम्ही इथून त्वरित निघा, कारण ब्रिटिश पोलीस आपणास पकडण्याकरिता येत आहेत. त्याच्यामुळे ते निघाले तिथून. तर त्यांनी सांगितलं की टिळक तुम्ही कोपरगाव करून जाऊ नका, तुम्ही औरंगाबाद करून जा. टिळक म्हणाले, अरे बापरे, 6-7 तास उशीर होईल. कारण त्यावेळेस गाड्या नव्हत्या, त्यावेळेस बैलगाड्या होत्या, त्यावेळेस बैलबंडीमध्ये जायचे. तर त्यांना प्रचंड शिर्डीच्या साईबाबा असे काय म्हणतात हे बघ. टिळकांना माहीत होतं बघ साईबाबांनी सांगितलं तर आपल्याला जावं लागेल. तर दुरून का जायचं. तर मग त्यांनी सांगितलं साईबाबांनी की तुम्हाला बेसनाचा त्रास होणार नाही, त्यामुळेच तुम्हाला सांगतो आहे की आपण ह्या मार्गाने जा. परंतु साईबाबांना माहीत होतं की कोपरगाव मार्गावरती पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरती ब्रिटिश पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी सापळा रचलेला आहे. म्हणून त्यांनी टिळकांना औरंगाबाद मार्गे पाठवलं, जेणेकरून त्यांना बेसनाचा त्रासही झाला नाही आणि त्यानंतर टिळकांना बेसनाची कधीही एलर्जी किंवा त्यांना पोटात त्रास कधीही झाला नाही. हे विशेष आपल्याला सांगू इच्छितो. यानंतर एका मराठी चित्रपटामध्ये मी जास्त वेळ घेणार नाही तुमचा, कारण कसं आहे की व्याख्यात गेल्यानंतर कसं आहे की 20-25 मिनिटं झाले की थोडंसं खुर्ची डगमगते, बसणाराही अकडतो आणि कसं आहे की अरे यार हा बोर करतो आहे. व्याख्यान तसं नको, म्हणून जास्त वेळ नाही घेतली. परंतु एका मराठी चित्रपटामध्ये नाना पाटेकरने शीर्षक टायटल्स असतं ना, तर टायटल जे सांगितलेलं आहे ते आपल्यासमोर. टिळक तुम्हाला विनम्र श्रद्धांजली. तुमच्या शेंगाच्या टरफळाची गोष्ट आठवली. सध्या लोक काहीही खातात आणि टरफळे इथे तिथे टाकत नाही, तर ती सुद्धा खाऊन टाकतात. काही खाल्ल्याचा कुठलाच पुरावा ठेवत नाही मागे. स्वातंत्र्यासाठी तुम्ही तुरुंगवास उपभोगला. स्वातंत्र्य भारतात आता तुरुंगवास उपभोगता येतो. मंडालेहून निघालेला स्वातंत्र्याचा रोड
आता आर्थर रोड पाशी येऊन थांबलाय. तिथे देशद्रोहांना मिळणाऱ्या सुखसोयींचा हेवा बाहेरच्या लोकांनाही वाटू लागलाय. तुम्ही लिहिली गीता रहस्य, गीतेतील बरीच रहस्य आता नव्याने उलगडू लागली आहेत. कौरव पांडवासारखे उभीच राज्यासाठी लढत बसत नाही कोणी हल्ली, तर युती आणि आघाडी करून सत्ता उपभोगतात. आप्तस्विकीयांशी कसा लढू हा प्रश्न पडत नाही कुठल्याच अर्जुनाला. आप्तस्विकीयांशी कसा लढू हा प्रश्न पडत नाही कुठल्याच अर्जुनाला. काका, भाऊ, बाप, मामा, गुरु कोणाच्याही पाठीत सहज खंजीर खुपसतो आजचा अर्जुन. वस्त्रहरण तर नित्याचंच झालं आहे, पण कृष्णानं पाठवलेली वस्त्र कधीच पोचत नाही कुठल्याच द्रौपदीपर्यंत. टिळक आता केसरी या शब्दाचा अर्थही कळत नाही कोणाला. गर्जना करणाऱ्या कुठल्या सिंहाचा भरोसा उरला नाही. सांगता येत नाही कधी कुणाच्या टाटाखालचं मांजर बनून जाईल. चिंतन आणि हवा पालट करण्याकरिता तुम्ही सिंहगडावर जाऊन राहायचा ना टिळक. तिथली हवा सुद्धा खूप पालटली आहे. गडाच्या पायथ्याशी आता रेव पार्टी व्हायला लागलाय. सिंह तर केव्हाच गेला, गड राखणंही आता कठीण झालंय. तुम्ही सार्वजनिक केलेला गणेशोत्सव मात्र लोकप्रिय होतो आहे. तुम्ही सार्वजनिक केलेला गणेशोत्सव मात्र खूप लोकप्रिय होतो आहे. दिवसांदिवस प्रत्येक गल्ली बोळाचे स्वतंत्र राजे झाले नवसाला पावणारे. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असा प्रश्न तुम्ही केला होता. आता सरकारचं डोकंच काय, सरकारच ठिकाणावर नसतं. सरकार अस्थिर ठेवण्याचे फायदे कळून चुकले सगळ्यांना. आजच्या तरुणांना हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्याची फारशी माहिती नाही. मग कुठले टिळक आणि कुठलं काय. टिळक तुमचं पुण्य स्मरण करणारी ही आमची शेवटची पिढी बघते की काय. नाही, बहुतेक नाही, नक्कीच नाही. तर नाना पाटेकरनी हा त्यांच्या शीर्षकातून या सगळ्या गोष्टी आजच्या युगातली जी घडत असलेली घटना त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्यानंतर टिळक हे फक्त राजकीय नेते नव्हते, तर ते समाज सुधारक, विचारवंत, पत्रकार, शिक्षण तज्ञ होते. त्यांनी संपूर्ण जीवन आपल्या देशासाठी समर्पित केलं होतं. त्यांच्या स्वराज्य, शिक्षण, स्वदेशी वस्तू आणि बहिष्कार ह्या चतुर्सूत्री त्या चतुर्सूत्री कार्यक्रमामुळेच भारताच्या स्वातंत्र्याला नवी दिशा मिळाली. टिळकांना त्यांच्या राजकीय कार्यामुळे तुरुंगवास उपभोगावा लागला. त्यामुळे त्यांना आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. विशेषतः मंडालेच्या तुरुंगामध्ये दीर्घकाळ वास्तव्यामुळे त्यांना मधुमेहासारखा बिमारी झाली आणि या व्याधीमुळे त्यांचं आरोग्य हळूहळू खालावत गेलं. आणि त्याच काळात जालियनवाला बाग हत्याकांड झालं. त्याच्यामुळे ते प्रचंड अस्वस्थ झाले होते. ते एवढे प्रचंड अस्वस्थ झाले की त्यांची शुगर वाढली आणि त्याच्यामुळे त्यांना न्यूमोनिया झाला. आणि 1 ऑगस्ट 1920 रोजी त्यांचं मुंबई येथे निधन झालं. आपण सर्वजण लोकमान्य टिळकांत या महान दूरदृष्टीच्या राष्ट्रपुरुषाला ऐकायसाठी इथं आलात. त्यांच्या कार्याला आणि त्यांच्या त्यागाला आपण वंदन करूया आणि मी इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.